तुषार शेळके वय वर्ष 12 जिथे कुठे असेल त्यांनी पोलीस मदत केंद्र या ठिकाणी यायचं आहे। तुषार शेळके वय वर्ष 12 जिथे कुठे असेल त्यांनी पोलीस मदत केंद्र या ठिकाणी यायचं आहे। त्यांचे आई वडील नातेवाईक या ठिकाणी वाट पाहत आहेत। तुषार शेळके वय वर्ष 12 रमाबाई पदारे आणि वैभव काळवे वय वर्ष 15 जिथे कुठे असतील त्यांनी पोलीस मदत केंद्र या ठिकाणी यायचं आहे। त्यांचे नातेवाईक या ठिकाणी वाट पाहत आहेत। रमाबाई पदारे आणि वैभव काळवे लेन नंबर 1 ने सोडायला सुरुवात करा। लेन नंबर 1 आणि 2 1 आणि 2 चा वापर करा। समता सैनिक दलांच्या सैनिकांना विनंती आहे 1 आणि 2 याचा वापर करायचा आहे। लेन नंबर 1 आणि 2 चे अंमलदार इकडे 1 नंबर आणि 2 नंबर मध्ये ओढून घ्या यांना घ्या इकडे ते अंमलदार। एक आणि 2 मध्ये ओढून घ्या त्यांना। गॅंगचा बंदोबस्त आपल्यास वारंवार सूचना केल्या आपण एका जागेवर उभे आहात। अभिभावकांना कोणत्या दिशेने जायचं याबाबत गाईड करा। एका जागेवर उभा राहू नका ना। बंदोबस्त अजून ऐकायला आलं नाही का? प्रशासकीय स्टेजच्या बाजूला ज्यांच्या गाड्या लागलेल्या आहेत त्यांना विनंती आहे आपण गाड्यांसाठी दिलेले जागा त्या ठिकाणी निघून जायचं आहे। सगळ्या गाड्या काढून घ्यायच्या। प्रशासकीय स्टेज आणि मंडप याच्या आजूबाजूला असलेल्या सर्व गाड्या आपण त्या गाड्या तिथून हलवायच्या आहेत। त्या सर्व गाड्या आपल्याला शेजार दिलेल्या शेतामध्ये नेऊन पार्क करायच्या आहेत। सगळे ड्रायव्हर आपल्या सर्वांना सूचना आहेत। अँटी हॉकर स्क्वॉड पोलीस बंदोबस्तामधील अँटी हॉकर स्क्वॉड आपण अलर्ट व्हायचं आहे। आपल्या आजूबाजूला फोकस लागलेले आहे त्यांना कृपया काढून घ्यायचं आहे। आपल्या सर्वांना विनंती आहे। हॅलो 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 जागेमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये फोकस दिसून येत आहे। आपल्या सगळ्यांना सूचना करण्यात येत आहे फोकस काढून घ्यायचे आहेत। त्यांना दिलेल्या जागेमध्ये त्यांना पाठवायचं आहे। सर्व बंदोबस्त अलर्ट व्हा। जयस्तंभ परिसरातील आतील बंदोबस्त आपल्या सर्वांना सूचना आहे। अभिवादकांना अभिवादन झाल्यानंतर पुढे जाण्यासाठी मार्गदर्शन करण्यासाठी मदत करायची आहे। सर्व अभिवादकांना विनंती आहे अभिवादन करावे, जयश्री बोलावे आणि पुढे चलावे। विनाकारण गर्दी करत एकाच जागेवर रेंगाळत थांबू नये। कृपया हळूहळू पुढे चलावे। हॅलो हॅलो मॅडम जरा मंचवरचा आपला अनाउन्सिंग थांबून घ्या। आपल्या रेजिमेंटसाठी आणि माईक हँडओव्हर करतोय। अनाउन्सिंगसाठी 2 मिनिटं थांबून घ्या।
धन्यवाद सर. सर्व भीमांना या भारतीय पैदल सेनेतील परमवीर चक्र, अशोक चक्र, कीर्ती चक्र, महावीर चक्र, युद्धरण क्षेत्रातील सर्व पदकांनी सन्मानित शूरवीर महार रेजिमेंट 1 ते 22 युनिट, 3 राष्ट्रीय रायफल, 2 टीए बटालियन, 1 फॉरेस्ट बटालियन यांच्या वतीने या ठिकाणी मानवंदना होणार आहे. पोलीस प्रशासन, शासन प्रशासन यांच्या वतीने दिलेल्या सूचनांचं काटेकोरपणे सर्वांनी भीमायांनी पालन करावं ही विनंती. आपण भाग्यशाली आहात, आपण गौरवशाली आहात की ज्या बाबासाहेब आंबेडकरांच्या कृपेने तयार झालेली रेजिमेंट, त्या रेजिमेंटच्या माध्यमातून आपल्या 500 शूरवीर महारवीरांना या वंदना करणार आहोत. म्हणून सर्वांनी जिथं जागा मिळेल त्याच ठिकाणी थांबावं आणि पोलीस प्रशासनाला मदत करावी. ज्यांचं दर्शन झालेलं आहे त्यांनी आपल्या मोमेंट मध्ये मागच्या साईडला किंवा पोलीस प्रशासन ज्या सूचना देतील त्यांचं काटेकोरपणे पालन करावं. मी सुद्धा रिटायर पोलीस हवालदार आहे. धन्यवाद. हॅलो. कृपया ध्यान दीजिए, सब आदमी हमको शांति के लिए योगदान करेंगे. 5 मिनट के लिए शांति रखेंगे. शांति. चलेगा. Yes, hit the plate! We drop! थोड्याच वेळात या ठिकाणी मानवंदना सुरू होणार आहे. हा विजय स्तंभ, शौर्य स्तंभ आपल्या मानाचा, अभिमानाचा आहे. या शहीद शूरवीरांना मानवंदनेसाठी रीत चढवली जाईल. कृपया करून आपण मोमेंट मध्ये असेल तर मोमेंट करा, थांबले असेल तर थांबा आणि पोलीस प्रशासनाच्या सूचनांना मी पुन्हा पुन्हा विनंती करतो त्यांच्या आदेशाचं पालन करा. एक 2 मिनिटाचं नियोजन आयोजन चालू आहे. कृपया करून भरपूर गर्दी आहे. सर्व समजदार आहात, भीमानी आहात, संविधानाच्या मार्गाने चालणार आहात, नियमाला पाळणारे आहात आणि सैनिक आहात. याच्यामुळे सर्व आपण आदेशाचे पालन करणार आहात. सर्वांना, सैनिकांना, सर्व नागरिकांना विनंती आहे की आपण जेव्हा जनरल सल्यूटचा कमांड दिला जाईल आपण सावधान पोझिशनवर राहायचंय आणि मानवंदना म्हणून सलूटही मारायचं आहे. थोड्याच वेळात हा कार्यक्रम सुरू करत आहोत. 1 जानेवारी 1818 झालेलं भीमा कोरेगाव युद्धातील 500 सैनिकांचं एक स्मारक, या स्मारकाला मानवंदना देण्यासाठी, रीत चढवण्यासाठी सुभेदार मेजर त्र्यंबक किगरे साहेब येतील. त्यांना अशी मी विनंती करतो. तदनंतर ज्यांच्या हातातील ते त्यांनी क्रमवाईज न सांगता न बोलता रीत चढवायची, कारण पुढील कार्यक्रम सुद्धा सतत चालू राहणार आहे. शाक्य शौर्य विजय स्तंभ पुणे यांच्या वतीने सुद्धा या भीमा कोरेगाव स्तंभाला मानवंदनेसाठी रीत चढवली जात आहे.
यानंतर पुढील कमान होणारे सर्वांनी आता 2 मिनिटांसाठी शांतता ठेवावी विनंती. धन्यवाद. या सिद्धी सैनिक परेड या सिद्धी सैनिक परेड जनरल फ्लोट स्लोगन या सिद्धी सैनिक परेड बाजू सज करेंगे बाजू सज या सिद्धी सैनिक परेड एक साथ मार्ग शुरू करेंगे. मार्ग शुरू कर. छोड़े हम धर्म समूहे हम वो भी कारण छोड़े हम कठिनाई से कभी